राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 2 तारखेला मतदान तर 3 तारखेला निकाल। 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। राज ठाकरेंचा घणाघात। आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं असल्याचा गंभीर आरोप। दुबार मतदारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं टूल दुबार नावांपुढे 2 स्टार्स। आयोगाचा 10 नंबरी कारभार सुरू। विरोधकांचा हल्लाबोल तर विरोधकांचा खोटारडेपणा। बावनकुळेंचा पलटवार। मोठ्या वादविवादानंतर अखेर नेत्यांकडून दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट। आधी मतदार याद्या शुद्ध कराव्यात मगच निवडणुका घ्याव्यात, विरोधकांची मागणी। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येनंतर रामराजेंविरुद्ध रणजितसिंह निंबाळकर वाद विकोपाला। पक्ष सोडावा लागला तरी बेहत्तर, मात्र रणजितसिंहांसोबत जाणार नाही, रामराजेंचा निर्वाणीचा इशारा। राज्यातल्या प्रोजेक्टच्या डेडलाईनवरून मुख्यमंत्री आक्रमक। अधिकारी आणि कंत्राटदारांची खरडपट्टी। 2.5 वर्षात कामं पूर्ण करण्याची तंबी। अतिवृष्टीला महिना लोटल्यावर केंद्रीय पाहणी पथकाला पाहणीचा मुहूर्त मिळाला। सोलापूरच्या मोहोळमध्ये रात्रीच्या अंधारात केलेल्या पाहणीवर टीकेची झोड। पार्थ पवारांपाठोपाठ अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार नशीब आजमावण्याची शक्यता। ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचाही अंदाज। फडणवीस शिंदेही बिहारच्या प्रचारात ॲक्शन मोडमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।